हा भाऊ काय रे काय विशेष? काय नाही, आता काय अवघड झालं आता सगळी शेती करायची. का रे का अवघड झाले? सगळं महाग झाले ना अप्पा काय. महाग आज साधे महाग झालं नाही रे, सगळे भाव गगनात जाऊन पसल्यासारखं झाले रे. होय इकडे सोनं मागले, गॅसचे जुमडे बघतोय सोबत कसं होय रे. द्या कॉलेज नाही रे आज, हाय की मर्दा. मग कशा शेता इथं बारा उचलायला? काय सांगू तुला, फादरने मर्दा डोंगराला मारून पाठवले नव्हता. तसंच पाहिजे तुला, शेतात काम करू नको म्हणतेस होय. ए मर्दा आवर रे, आवर. कॉलेज आहे माझं 9 वाजता, आवर भांडा 12 उचलायला. बरं बरं आवरा आवड. हे बंटी उठ रे, किती वेळ झोपतोयस? उठ लवकर. कपडे दे धुवायला, कपडे धुवून मला कामावर जायचंय. आवर आणि किचन कट्ट्यावर नाश्ता ठेवलाय, ते करून घे आणि कॉलेजला जा. होय ग मम्मी. म्हणते हो नाही यो सकाळ सकाळी हॉर्न करायला. हे आद्या गप की रे हो जरा. बाकी बंट्या कुठं आहे? आहे की, त्याला खाऊ देतोस की नाही? मम्मी बस जातो मी. अरे हे तर खाऊन जा पोहे. हो काकू, दररोज काय पोहे करतात, श्रीगंध करायचं. मग तुझ्या घरातून आणून देत जा ना वेगळं खायला. जातासा की हाणू. हो जातो जातो. ए मर्दा तुम्ही काय दररोज पोहे टाकीचा. गपरी जायचं. बस चल आयला कॉलेज मधला माहोल वेगळाच असते की नाही? होय होय. काय रे तुझ्यासारखं मोबाईल मध्ये पुरगी लागल्या काय? नाही रे तसलं काय, आम्हाला कुठली पोरगी लागणार. मग काय असते तुझं फोन मध्ये सारखं? जर रील्स बघवली रे. नाद सोड मारदा तू, कामाधंद्याचं बघ. लास्ट इयर आहे. करूया रे करूयाच, गारपाच शानस. चल वाचते का नाही? ए आद्या जेवलंच काय? जेवलो की तू रे? जेवलो की. ते ना तुमच्या टेरेसवर वाटतं भारी वाटते मारे. पण त्या हा तुला म्हणाली मी, कुठं लक्ष आहे तुझं? अरे विचार करतो तो बाबा, रील स्टार व्हायचं. संध्याकाळ झालं नाही तेवढा तुला काय पाजली का काय होली काय? नाही रे तसलं कुठं काय आपण पिती, तुला माहित आहे. नाही रे मी बघितले बाबा, जे इन्फ्लुएन्स लोकांना भेटते ना ते मला पण पाहिजे. पैसा, स्टेटस. तू ते आर्यन केल्विनचे व्हिडिओ बघतेस काय? कंटेंट त्याचा कॉन्टेंट मस्त असतो, फॉलो करते आपण त्यांना. पण आपला कॉन्टेंट काय ते वेगळा असणार. मग भारीच की रे, मग तुला आत्तापासून चालू करायला पाहिजे. सुरुवात तर करायला लागणार आहे. होय लवकर कर सुरुवात. सुरुवात करायला लागणार, आता चालू करणे 1-2-3 दिवसात. होय भाऊ आता इन्फ्लुएन्सर जोरातच की विषय. आता बनायला लागणार आपल्याला इन्फ्लुएन्सर. ते नव आपण कंटेंट काय दाखवाय? मला सुचले बघ, मिडल क्लास बंदा. काका 2 चहा द्या. तुझं काय मत आहे? कडक. खरं तुला आत्तापासून मेहनत घ्यायला पाहिजे. ते काय होऊन जाईल सोड, त्याचा काय विषय नाही. ते इन्स्टा अपडेट करा ना. होय करतो. नवीन अकाउंट काढतो बघ, फॉलो करून टाक. मिडल क्लास बंदा म्हणजे काय टाकणार काय तू त्याच्या? हेच की आपलं डेली व्लॉग्स आणि मोटिवेशन व्हिडिओ, बाकी काय असणार त्यात? भारी आहे, आत्तापासून चालू कर. होय होय करणार की बाबा, करायला लागणारच आहे. बरं चला जाऊया काय? चला म्हणताय व्हिडिओ चांगलं झालं पाहिजेत. करणार की बाबा. म्हणलं टॉपच व्हायला पाहिजे. करणार तू माझ्यासोबतच म्हटलं बाबा, घाबरत नाही आपण कशाला. आता करणार, टॉपचा विषय करायचा आपण. आता मम्मी मी काहीतरी आता नवीन सुरू करणार. अरे वा, मी आता ना इन्फ्लुएन्सर होणार. हे काय नवीन आता? इन्फ्लुएन्सर म्हणजे ते व्हायरल व्हिडिओ करतात, सगळी सोशल मीडियावर सगळी व्हायरल असतात, व्हिडिओ करतात, रील्स बनवतात. तसं मला फेमस व्हायचं त्यांच्यासाठी. मग तू फेमस कसं होणार?
मी पण आता सोशल मीडियावर ना दररोज पोस्ट टाकणार. जर मला व्ह्यूज भेटायला लागतील तर मी पण फेमस होणार. अरे वा, पण एकदम भारी. पण बाळ, आपली परिस्थिती नाही, पैसे आणणार कुठून? आणि आता माझ्या वयामुळे मला काम करायला पण जमत नाही. आणि तुझ्या बाबांचे पैसे होते ते तुझ्या शिक्षणासाठी वापरले. आता याच्यासाठी पैसे आणणार कुठून आपण? बघ बाळ, पुन्हा विचार कर. रे बट्ट्या, अरे बट्ट्या इथं बसलीस रे. अरे किती फोन केले तुझ्या कारणाला जाऊन काय विषय झालाय तुझा? मी बघितलेलं स्वप्न मरतात स्वप्नच ना. कसलं रे? हेच की रे, इन्फ्लुएन्सरच. नाही रे, काय झालं सांग मला. मम्मीला वाटते की मला काही जमणार नाहीत आणि माझं आता करिअरचं वय झाले ना. कारण ती एकटीच कमवणार आहे. तिला वाटते की सगळं बंद करून कुठला तरी जॉब बघावं आणि काम करावं. बरोबरच आहे. अरे काय बरोबर आहे, आता तू पण तिची साईड घे. अरे तसं नाही रे, तुझ्या आईचं पण बरोबर आहे. तुझा बाबा गेल्यापासून तुझ्या आई तीच कष्ट करत्या. आता तिचं वय झाली, आता काम होईल नसती तुझ्याकडनं. मग आपण केलेलं प्लॅनिंग गेलं का खड्ड्यात आता? नाही रे बट्ट्या, असं कसं वाया जाऊ. ऐक, आपण एक काम करूया. आपण व्हिडिओ असे चालूच ठेवूया आणि त्याचबरोबर आपल्याला प्रमोशन पण मिळतील. होईलच की इन्कम. होय. अरे मग आईला हातभार पण लागला आणि आपला इन्कम पण होईल. होय की रे, एक नंबर प्लॅनिंग आहे भावा. विषय आहे काय? भाऊ कधी कधी मला असं वाटतं तू माझा सक्का भाऊ का नाही? अरे सख्या भावापेक्षा जवळ नाही की आपण. अरे भाऊ भावाचा एक पेज झालं ना. हा, काय झालं? काय नाही, काम कर, माहिती काढ. आईला पण त्यानं कोणाची माहिती काढायला सांगितलं काय कळत ना. बंटी, उठ रे, जेवण वाढले ते खाऊन घे. आज कोणी तर लईच खुश दिसते. नाही ग मम्मी, उगाचच काय. हे बघ, मी तुझी आई आहे, तुझ्या मनातलं मला सगळं कळतंय. नाही ग मम्मी, कुठं काय. बरं बाबा, नको सांगू, पहिलं जेवून तर घे. हो हो. बंटी, आलास काय? हा, आलो आलो. हॅलो. हॅलो, बोल की बाबा. काय करायलीस रे? काय नाही, बसलोय. आजची रील का पोस्ट केली नाही मग? रील होय, करेन की आता थोड्या वेळाने करेन. बर बर, तुला कधी करायचं अवघड. होय, करतो थोड्या वेळाने. बोल की, काय म्हणतेस? का नाही, जेवलंस का नाहीस? नाही, आता जेवणार. तू जेवलंस? जेवलो बा आत्ताच. चालतंय चालतंय. चालते. हा हा, ठेवू काय? चालते, उद्या भेटू मग. हा. हा, ओके.
खतरनाक वातावरण झालं रे. तू तोंड पाडलाय. आद्या भाऊ एवढे दिवस झालं मेहनत करतोय, एक पण व्हिडिओ व्हायरल नाही. सगळी गाणी वाजणार. जरा दम काढ. नाही रे बाबा, असे किती जण व्हिडिओ बनवतात आणि आपला कॉन्टेंट बघायला एवढा कोणाला वेळ? दिवसाला मर्दा एक बार व्हिडिओ बनवणार आहे. होय ते पण आहे. बाकीची बी करतात की मेहनत, त्यांना बी मिळते की सक्सेस, आपल्याला बी मिळेल. काय नाही रे बाबा, सगळा नशिबाचा खेळ आहे. नशिबात असलं का नाही ती गोष्ट आपल्यापर्यंत स्वतः चालत येते. ए असं नाही रे, आपल्या नशिबातल्या गोष्टी आपण स्वतः कष्ट करून आणायच्या असतात. म्हणजे हे बघ, व्हिडिओ करणं, व्हायरल होणं, फेमस होणं तुझ्या आयुष्यात आहे रे सगळं, म्हणून तुला याचा नाद लागला. हे बघ, आपल्या आयुष्यात कुठली ना कुठली गोष्ट, कुठला ना कुठला व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणासाठी झालेला. ही तुझ्या करिअरची सुरुवात आहे. तू माघार नको, तू कर आणि नड. होय बाबा, तू बोललेलं पटते मला. पटते बिटते काय नाही, चल व्हिडिओ मध्ये लय छान आहेस. पण रे बाबा, हे नव्हे सांगितलं काय झालं? काय करायचं बस चल पटापट पटापट. काय काय करतोय? बस की लवकर. चल 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 चल. ते दुकान आले काय? बस चला. देख तेवढं करायला लागतं पटापट. दीड ते मिकी खाली येऊ दे की दुखते काय? कोण आहे ती? हा? कोण आहे ती? अरे बस तेच आहेत. म्हणजे तो उठक बैठक करून लावा लागलाय होय ना, डान्स करायला लावा लावणी. ते पण भैया बोलत तर करा डान्स. लावणी करा लावणी. नाचो नाचो. आद्या, ते फेस्टिवलला काय ते पैसे मागायला कॉलेजवाली, दिलंच काय ते? नाही द्यायचं नंतर नाही. देऊन टाकायला पाहिजे बाबा, ते सर नाचेल डोक्यावर आपल्या. जरे एवढा काही विषय नाही, सांगाय सरांना. देऊया. अरे कालचा व्हिडिओ पोस्ट केला तर भारी झालाय की. झाला रे? मी लाईक आणि कमेंट पण केल्यात. केलाच नव्हे? होय संपला विषय. ते नाही, किती व्ह्यू झाले? अरे कुठलं काय, नुसतं 100 व्ह्यू झाले त्याला. अरे 100 लोकांनी पाहिले म्हणजे 100 लोकांनी ओळखले तुला. अरे पण त्यात नुसतं 10 लाईक आहेत ना. अरे स्ट्रगल करायला पाहिजे की आपल्याला मग. करायला हाय लागणारच आहे. गाईस, अरे पण ती तूच ना तो व्हिडिओ बनवणारा? होय होय हेच किती हो, आणि मी त्याचा मित्र. तुला विचारले मी. बाय द वे बंटी, खूप छान असतात हा व्हिडिओ, कीप इट अप. थँक्स. होय होय ही तर सुरुवात आहे बाबाची. ते नव्हे, तुझी फ्रेंड कुठे? ही काय आली ती? ही आहे दोघी कोण आहेत? अगं काल तुला बोललं नव्हतं का, ह्याचा व्हिडिओ पाठवले होते मी तुला. तो बंटी तोच तो. हाय बंटी. हाय. मी आदिराज. श्रीषा. बाय द वे बंटी, तुला मी काल फॉलो रिक्वेस्ट टाकली होती. होय काय? ठीक आहे ठीक आहे, बघेन मी. रात्री बघितलं नाही मी, लक्षात नसेल. चल आता आपण निघायचं का, आपलं लेक्चर. ते नव्हे, तुम्ही कोणत्या इयरला आहे? लास्ट इयरला आम्ही. याच्या आधी कधी बघितलं नाही तुम्हाला? अरे आमच्या कॉलेज इश्यूमुळे आम्ही इकडे कॉलेज शिफ्ट करून घेतलंय ना, म्हणून आम्ही नवीन आहे. दोघी पण? हा. अच्छा अच्छा. चला चला, वेळ होते आपला. चला चला. हो चला चला. तो बोला कि यार मेरे को तो पुलिस में करना था, लेकिन मैंने इंजीनियरिंग कर लिया. तो ये जो बीएफए हैं और आपके अंदर जो कलाएं होती हैं उसमें जी सर काय सरांनी मर्दा असाइनमेंट दिल्या ढीग. एवढं कोण असाइनमेंट आहे? 4 दिवस लागतील बहुतेक असाइनमेंट कम्प्लीट करायला. हे भारी सुरक्षित. हॅलो, ऍडमिशन प्रोसेस झाली? हो झाली. अच्छा अच्छा. कुठे निघालाय तुम्ही? काही नाही, कॅफेला चाललोय. येताय का तुम्ही? ओके चला चला चला. चला. सांगा बाबा, कशाचे ग्रुप तू जागायचे जाम. चल जाऊया चल. माझ्या थोडंफार काहीतरी करूया की ऍडजस्ट, एवढा काय विषय.
भाई अभी जिंदा आहे ना. प्रोजेक्ट करावा लागेल आपल्याला आता 13 स्टार्ट झालंय तर कोणता वाला? आपण डिसाईड करू ना, सर्च करू. ठीक आहे, चला कोण कोण काय काय घेणार सांगा. मी कोल्ड कॉफी घेईन. हो चालेल चालेल. तू काय घेणार? उसाचा रस. तसलं काही तर भेटत नाही. चहा तरी सांग मग. चहा काय कॅफेत आली आपण. कशाला आणते मला? आम्ही मागवतो. हा कॉफी. कॉफी ओके, आम्ही दोघं कॉफी घेईन. तू काय घेशील? वेट अ मिनिट. वीट. हरगलीच. 1 पिझ्झा, 2 कोल्ड कॉफी आणि 2 हॉट कॉफी. बाय द वे बंटी, कॉलेजवरून अजून काय करतोस तू? मी ते पार्ट टाइम जॉब शोधते. भावांना आपल्या रील्सा पण करायला चालू केले. हा ते बघितलंय. हो म्हणजे खूप छान बनवतोस. तुझी स्टाईल, तुझा एक्सप्रेशन, तुझे कॉन्फिडन्स खूप छान असतात. हो थँक्स. पण अजून थोडी इम्प्रूव्हमेंट करायची. पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही भेटत अजून. ते काय सोड होऊन जाईल. आय नो तू ते करू शकतोस आणि तुझ्यामध्ये ते करायची ताकद सुद्धा आहे. हेच की त्याला आधीपासून सांगत आली. होय काय? तुझं सांग बघू, तू काय करतोय? मी माझ्या भावाला सपोर्ट करते आणि तेवढंच बास आहे. हे ऑर्डर आहे, ऑर्डर. गाईज खाऊन घ्या आधी, नंतर बोलूया. हो घ्या घ्या. छान चालेल दिसते ना? कॉफी. हो छान. रिया, तिचं गाव कुठलं ग? तिच्या बोलण्यावर वाटत नाही कोल्हापूरच्या. अरे ती प्रॉपर पुण्याची आहे. तिच्या पप्पांची ट्रान्सफर कोल्हापूरला झाली म्हणून ते इकडे आले. असं आहे होय. मग तुझे बाबा काय करतात? माझ्या बाबाची शेती आहे. 12 महिने मस्तपैकी शेतीच करतात. आणि बंटी तुझे बाबा काय करतात? नाही नाही आहेत म्हणजे? मी 7 वर्षाचा होतो तेव्हाच त्यांची डेथ झाली. ओ सॉरी. घ्या घ्या. हॅलो. अरे आद्या कुठं आहेस? घरला गेलेस का नाहीस? हाय हे घरला चालले. रांडेच्या वाजले किती रे? कॉलेज सुटते का आणि अजून कुठे हिंडतेस? झाड दिवशी घरला जा आणि शेतात पाणी आले तेवढं जाऊन पाजून ये. हा आलो. पण त्या बाबा गावाला चल लवकर चल. अरे थांब की, मला पण घेऊन चल. अरे मला सोडणार कोण? मी जाऊ काय गाईस? बाय बाय. बाय बाय. त्रिशा बाय. हे थांब ना, आलो. मित्रांनो, आज तुम्हाला मी काहीतरी सांगू इच्छितोय. एक माझ्या मनातली गोष्ट आहे. मित्रांनो, प्रेम करणं कधी अवघड नसते, पण ते प्रेम आपल्या ज्या व्यक्तीवर आहे ते व्यक्त करणं खूप अवघड असते. आज माझ्यासोबत असाच काहीतरी किस्सा झाला. असंच मी कोणाला तरी पसंत वगैरे करतोय आणि आज तीच व्यक्ती माझ्या पुढे होती, पण मी तिला व्यक्त करू नाही शकतो. बंटीला मी त्याच्या पप्पांबद्दल विचारलं राग तरी आला नसेल ना. मे बी तो नाराज झाला असेल माझ्या. तसं तो नाराज नाही होणार, पण काही सांगता येत नाही. त्याला मेसेज करू का? नाही नको शिशा, काय करतेस? त्याला वेगळं वाटेल. अरे हा, त्याने आज व्हिडिओ पोस्ट केलाय का बघते. त्याने व्हिडिओच नाही पोस्ट केलाय. जाऊ दे, तू काय एवढा विचार करतेस? पैसे वसूल करायला कसा घोडा दाखवून पैसे बाहेर काढण्यासाठी होता नाही काय करायचं आपल्यासाठी घेतले पैसे आपल्यासाठी घेतले का ते सगळे विषय क्लिअर करून टाका. क्लबवरती या लवकर फास्ट मध्ये. काय लवबर्ड्स काय झालं भाई? जरा नीट राहा, जपूनच, समजलं का? चल निघ रे. यांचा काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे आपल्याला लवकरच. आजकाल लईच खुश दिसतोयस. काय विशेष काय? कुठं काय, नॉर्मलच तर आहे. खरं खरं सांगा, कोणाच्या प्रेमात वगैरे पडलायस का? तसंच काहीतरी. कोण आहे ती?
आहे कॉलेजमधली एक मैत्रीण आहे, कधी तर भेट करून देईल. बर लईच पुढे गेलाय वाटतं. अभी तो सुरुवात आहे. झालं माझी, जाऊ दे, व्हिडिओ पोस्ट करायचा मग. अगं आधीचा फोन आला होता, लवकर रंकाळ्यावरती यायला बोललाय. कशाला ते नाही मला माहिती. आता तू पुढे काय विचारू नको, चल ग. म्हणत्या हा. जरा म्हणत्या ना गेले मेहनत का फल मिठा होत आहे. होय बाबा खरं आहे. खरं आपला कंटेंट व्हायरल जाण्यासारखा नव्हता रे. अरे ते सगळं अल्गोरिदमचा खेळ आहे रे. म्हणजे अरे अल्गोरिदम म्हणजे पब्लिक जेव्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये असते का नाही हा. तेव्हा व्हिडिओ आपला जर पोस्ट केला ना ते अल्गोरिदम व्हायरल करून टाकते. असा विषय आहे ते. ये बस येत. आहे ना असं असते होय. होय मला माहित नव्हते. होय काय आद्या अरे यांना कोणी सांगितलं आपण इथं येते. मीच की. काय झालं तरी काय, का बोलवलं आम्हाला इथे? हो रे हो, शांत हो जरा, सांगतो. नाही आधी हे सांग काय झालं. अरे बंट्याची रील व्हायरल झाली की. काय? अरे खूपच छान बंटी, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू श्रीषा. अच्छा मग हे सांगायला तू बोलवलं होतंस इथे. होय म्हणजे काय. चला मग सेलिब्रेशन करूयात. होय होय चला मग. चला. होय चला. काय खाणार तुम्ही. आईस्क्रीम पिझ्झा खाणार. ठीक आहे पिझ्झा चालेल. भैया तुम्हाला माहितीये का काय नाव त्याच. हा तो बंटी. त्याचं काय तो श्रीषा सांगतोय त्याला. हा? अहो त्याचा रील व्हायरल झाली ना हो सकाळी. होय बंटी बघा. एक व्हिडिओ व्हायरल झाला नाही तर पूर्ण घेऊन फिरलायस होय. ते बघा काय बघतेस रे बाडकाव, मारणार आहेस काय मला. नामदार. जरा नीट हा. तुला माहिती का नाही माझा फोन आहे. अरे चल उगाच भांडण. भाई शाळा दिसायला समजाव त्याला. बाई बघितली का अंगात केवढी मस्ती आहे. आपल्या अंगावर आलंय भाट खाऊ. माहितीये मला, तिच्या अंगातली मस्ती काढतो थांब लवकरच. सिगरेट दे रे. Never giving up, yeah. Started from nothing, built it from the ground. Every single day I'm making my rounds. They said I wouldn't make it, said I'd fade away, but I'm still here grinding, getting stronger every day. I'm an influencer, I never back down, building my empire, wearing my crown. Through the struggle, through the pain, I keep pushing, breaking chains. I'm an influencer, I never give up, this is my moment, I'm rising up. Haters gonna hate, but I don't hear the noise. I'm focused on my vision, that's my only choice. Every post, every stream, every single frame, I'm creating my legacy, remember my name. Hey, I'm an influencer, I never back down, building my empire, wearing my crown. Through the struggle, through the pain, I keep pushing, breaking chains. I'm an influencer, I never give up, this is my moment, I'm rising up. When the pressure's on, I don't fold, my story's being told, every obstacle just makes me stronger. I won't quit, not any longer, this is my time, this is my fight, I'm shining bright, burning bright. From the bottom to the top, I'm on my way, every struggle's just a lesson for the day. My followers believe in what I do, and I'm gonna show them what I'm capable of too. I'm an influencer, I never back down, building my empire, wearing my crown. Through the struggle, through the pain,
pushing, breaking chains, I'm an influencer. I never give up, this is my moment. I'm rising up. Never giving up, never backing down. I'm an influencer, this is my crown. काय मग रील स्टार, खूप मोठा माणूस झालास तू तर. शॉपिंग काय, नवीन गाडी काय, चांगलं चालू आहे सगळं तुझं तर. बस बस आता लय झाडावर चढू नका. अरे पण ते खरंच खूप छान वाटते हे सगळं बघून. हो थँक्स. बर तुम्ही त्याच्या सोबतच आहात ना, म्हणून सगळं सोपं झालंय. आणि त्याला तुमचा आधार पण आहे ना. अहो काकी, आधार होता नाही, आधार आहे. आणि तू मरेपर्यंत राहणार. आणलं सगळं परत पोहे. होय बाबा, घ्या पोहे खाऊन. अगं मम्मी, मी यांची ओळखच करून दिली नाही. सगळे गेल्यानंतर ओळख करून देणार काय. नाही, ही रिया आणि ही श्रीषा, या दोघी माझ्या वर्गात. किती गोड दिसतात बघ, नजर नको लागायला बाई कोणाची. आधीच तुमच्या पोरग्याला लावल्या. तुम्ही सगळे गप्पा मारत बसा, मी माझी कामं आवरून घेते. आता लय गेलंस काम, लय गेलंस व्हिडिओ. आता आराम करायची वेळ. कर की मग, झोप जा जरा. अरे येड्या, तसं म्हणत नाही रे मी. मग फिरायला जायचं म्हणते. पण जायचं कुठं? असं एक ठिकाण बघा जिथे आपल्याला मज्जा मस्ती करता येईल. कुठं? गोवा. गोवा. हो भाई, ते बंट्याचं काहीतरी करावं लागणार आहे. फेमस झाल्यावर पैसा काय, गाडी काय, सगळं आलंय त्याच्याकडे. थांब दे घ्या, सगळी गाणी वाजणार, ती पण पद्धतशीर. आपण इकडे एक काम करूया. त्या दोघांचा झंगाट आहे बरोबर की नाही. हा, आपण त्या दोघांना बोलूयात की मग. ते कसं? त्यांचं की नाही, पण व्हिडिओ व्हायरल करायला. व्हिडिओ करूनच ती फेमस झाल्यात. तू अजून फेमस कर त्यांना. तसं नाही हो भाई, मग कसं? त्यांचा AI चा व्हिडिओ बनवायचा. तसला हा, करून टाकणार ठीक आहे त्याच्या. भाई तुमच्या टेक सरप्राईज आणले. काय बघा फक्त. ठीक आहे, काय करायलास? बघा हो फक्त. पहिल्यांदा तुला पाहिलं मन माझं थांबलं ग, तुझ्या नजरेत
हरवून मी स्वतःलाच विसरलो ग. ओठावर तुझं हसू माझ्या श्वासात राहिलं, शेतातल्या वाऱ्यासारखं तुझं वळण जपलं ग. तू जवळ येताच काळीज धडधडत गेलं, नाव तुझं ओठी आलं आणि जग बदलत गेलं. रात्री दिवसा तूच डोळ्यासमोर येतेस, कुठेही वळलो तरी मनाला तू भेटतेस. ढगात तुझा चेहरा, चांदण्यात तुझी छाया, हरवून मी शोधतो माझीच जुनी माया. मन झालं ग, मन झालं ग तुझ्या प्रेमात रंगून गेलो ग. तुझ्या डोळ्यात डुबलो मी सगळं ग विसरलो ग. मन झालं ग, मन झालं ग तुझ्या हसण्यात हरवलो ग. स्वतःला शोधू लागलो तुझ्या नावाने जिंकलो ग. होय, गोव्याचा खतरनाक विषय झाला. मस्त आहे, मस्त आहे. पैसे भेटलं खतरनाक. मस्त चल पाण्यात. श्रीषा, मला सपोर्ट करणारी माझी फॅमिली आहे रे. माझी आई, माझे पप्पा सपोर्ट करायचे. आता तर काय माझा लहानपणापासून होतं. आणि तू जेव्हा लाईफ मध्ये आलीस ना, तेव्हापासून असं वाटतं ना मला पण माझी फॅमिली. श्रीषा, मला तुला काहीतरी सांगायचं. श्रीषा, श्रीषा आय लव्ह यू. अरे पण ते भाऊ बघ की. हे आद्या भाऊ हे माझं नाही. अरे मला पण माहिती आहे की तुझं नाही, खरं केलंय कोणी. हे बघणार या श्रीषा, माझं नाहीये. अरे खरे या काय दोघांच्या शपथ रे. तुमच्या दोघांचे फेस आहेत. नाही रे, आमचं नाही रे, कोणतरी फेक बनवला व्हिडिओ. शपथ. हे आद्या, रिया, हे मी नाही केलेलं रे. आई शपथ, कोणतरी फेक व्हिडिओ बनवला रे आमचा. हे आद्या, आई शपथ भावा केलेलं नाही. हे रिया, मी खरंच नाही केलेलं रे. हे आद्या भावा केलं रे, करिअर खराब झालं माझं. आई शपथ भावा, जानू पण केले की नाही, त्याला पण सोडायचं नाही काय. अरे बरोबर झालं भाऊ, सगळ्यांना वाटतं मी केले. अरे खरा आमचा तुझा विश्वास आहे की. नाही भाऊ, सगळ्यांना वाटतं मी केले. शपथ. पण त्या भावा आपल्याला जायला पाहिजे. आणि जानू पण केले की नाही, त्याला पण सोडा नाही. चल चल भाऊ, चल. चालेल, सोडणार नाही मी. भाई बघितलं काय यायचा कमाल झाला की नाही व्हिडिओ आहे त्यात ती गोव्याला गेली. हे सगळ्यांना खरंच वाटणार आहे. अरे बाबा,
तू मन जिंकलंस माझं. आता मार्की म्हणा उड्या 9% का रील स्टार आहे ना. भाई आपण केले रागाच्या बऱ्याच या गोष्टी, पण मला वाटत नाही पण त्या शांत बसत. किती बिवड्या मारू देत, आपलं काय करणार आहे ते. ठीक आहे, असं बोलून चालते वे रे. बसा रे शांत. तुम्हाला माहिती का ना माझा भाऊ कोण आहे. त्या दिवशी रंकाळताना 4 चौकात माझी कॉलर पकडली आणि मी आता शांत बसेल असं कधी होणार पण नाही. हा, बरोबर आहे. आता आज जल्लोष, आज जायचं फार्म हाऊसला, आज फक्त एन्जॉय करायचा. आद्या भाऊ बरबाद झालो रे मी. नाही रे बंट्या भावा. नाही रे कुठलं काय, एवढे दिवस झालं मेहनत घेतली आणि आता एका व्हिडिओमुळे केलं ना सगळं पाण्यात. नाही पण टी आपण असला फालतूपणा केलाच नाहीये, कोणीतरी हे मुद्दाम नक्की केलंय. होय आणि बघ ना आपण गोव्याला गेल्यानंतरच झालं हे सगळं. बरोबर आहे तुझं बंट्या भावा. तू शांत राहा, आपण त्यांना शोधून काढूया. मला सांग तुझी कोणाची भांडण झाली होती काय आपण गोव्याला यायच्या पहिले? नाही रे कोणाशीच नाही. आठव जरा नीट. हे नाही रे यार, मी खरंच कोणासोबत नाही भांडण केलं. आद्या व्हिडिओ कोणी वाटप केला मला माहिती आहे बघ. स्वप्नाचं काम असणार. स्वप्नाला पाऊस स्वप्नालाच केले, मला तर माहिती त्यानंच केली. हॅलो बोला की वरील स्टार, कस काय फोन केलाय? हे साल्या काय केलंस तू? ए नीट बोला. आई पण शिकवलं नाही वाटतं मोठ्यांसोबत कसं बोलायचं असते. हा स्वप्न्या खरं खरं सांगा, व्हिडिओ तू व्हायरल केलास का नाही? अरे मला इथं माझं मला सुधरत नाही आणि तुझा आणि व्हिडिओ मी आणि कधी करू तो. हा ते स्वप्न्या खरोखर सांगा, तू व्हिडिओ व्हायरल केलास की नाही? ते रेकॉर्डिंग चालू. ए मादर चोत, लई जीप चालल्या तुझी. होय आम्हीच केलाय तो व्हिडिओ. काय करणार आहेस रे? तुला काय वाटलं या स्वप्नीचं त्या चौकात कॉलेज पकडलास म्हणून लई शाणा झालास काय? आणि या स्वप्नी शांत बसेल? अरे जा जा, आम्हीच केलाय तो व्हिडिओ त्या AI वरून. काय वाकडे करतेस बघतो आता. स्वप्न्या मातर चोत, सोडणार नाही मी तुला. आद्या गाडी काढ. नाहीतर मी. 1 मिनिट थांब, विचार कर, बस इथं. अरे चल रे ऐक माझं. त्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. आज तू त्याला मारणार, उद्या तो तुला मारणार, असं किती दिवस चालणार? ऐक, एक काम करूया, आपण त्यांच्या पोलीस केस करूया. आता आपल्याकडे प्रूफ पण आहे. चल जाऊया. चल तू म्हणतेस म्हणून जाऊया. भैया पोलीस. काय पोलीस? पोलीस ते पण आमदारांच्या घरी? स्वप्नील आमदार तूच काय? हो साहेब बोला की. मोठे बंधू कुठे गेले तुझे? दादा 2 दिवस बाहेर गेलेत कामानिमित्त. होय काय? काय निरोप द्यायचा होता का? निरोप त्याला तूच घरी नसणार आहेस. म्हणजे साहेब व्हिडिओ व्हायरल करतोयस. चल हो साहेब. साहेब कोणतो व्हिडिओ? हो साहेब. तुला साहेब हो साहेब सोडा की. हो साहेब कुठला व्हिडिओ? हो साहेब. हो साहेब.
हॅलो अप्पा. अहो मोठा विषय झालाय, भैयाला नेले पोलिसांनी. हॅलो, नमस्कार दादू साहेब. हो नामदार सर, बोला की. ते नव आमच्या भावावर कोणी केस केल्या म्हण, तुम्ही आमच्या घरात घुसून आमच्या भावाला घेऊन जाताय, हे काय बरोबर केलं नाही तुम्ही? मग काय तुमच्या भावानं एक व्हिडिओ करून मुलांचं आयुष्य बर्बाद केलं मग चालतंय का तुम्हाला? त्याला तोंड सांगून जातं साहेब, हे तुम्हाला भरपूर मागत पडणार. अहो जाऊ दे, 2 महिने फक्त नोकरी राहिली, काय करायचं ते करा. जाऊ दे, सोडा. हॅलो छोटे, बंटी, मगापासून बघते तू कोणतं विचारत आहेस? नाही, कसल्या नाही. कळते बाळा मला सगळं, नको एवढा विचार करू, होईल सगळं ठीक. अरे काय नीट चालू आहे, माझ्यामुळे एवढा मॅटर झाला. तुला त्रास, घरातल्यांना त्रास, सगळ्यांना त्रासच की. अरे वेडा आहेस काय? तो चुकीचा वागलाय, आपण नाही. होय ग, पण मला असं वाटते हा विषय इथे नाही संपणार. म्हणजे? त्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, तो काय पण करू शकतो. अरे बंटी, असा नको विचार करू, सर्व ठीक होईल. आपण चुकलोच नाही तर झुकायचं का? आई शपथ, हे बघ, बेस्ट इन्फ्लुएन्सर ऑफ द इयर मी नॉमिनेट चालू आहे. अरे वा, खरंच? अरे यार बघ, एवढा खचून गेला होतास म्हणून देवाने तुला एवढा खुश केला, तुझी मेहनत वाया जाऊ नाही दिली. होय होय, खरंच. काय रे माधुरचोत, फोनवरले काय मस्ती आली ती काय? पकड रे, पकड पकड, मार त्याला, पकड. थांबव 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 थांबवणार रे. पकड. पकड झाला. कोण होता रे तो? कोण होता? कोण होता? कुठे गेला तो? आज सोडायचं नाही त्याला. काय माहित नाही, यमदेव जर त्याला घेऊन गेला तर सोडायचं नाही त्याला. मला तो पाहिजे, मला तो पाहिजे. कोण? मला मारला रे बाबा त्यांनी. साले एवढे जण आले अंगावर, तू वाचलास बाबा मला. कोण आहेस तू? काम 25 झालं बरं का. विषय एंड. Ah!